ई ई ई स्टँड फॉर इमोशन्स. इमोशन्स ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. काय होतं की हे इमोशन बूस्ट आणि इमोशन ब्रेकडाऊन, ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांचे एकदम इमोशन बूस्ट झाल्या. आय एग्रीड, झवायला पाहिजे, त्यात काही शंका नाही. तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला चांगले मार्क मिळाले, तुम्ही खुश आहेत, एग्रीड अबाउट. पण समजा ज्यांना चांगले मार्क मिळाले नाहीत, त्यांनी एकदमच ब्रेकडाऊन व्हावं, एकदमच ते झालं, आता आपलं सगळं आयुष्य संपलं, आपलं सगळं जिंदगी संपली, आपलं करिअरच संपलं, इतकं इमोशन ब्रेकडाऊन व्हायची गरज नाही. घरामध्ये कसं तुम्हाला मार्क कमी पडले, कुठेतरी जाऊन झोपणार तुम्ही, तुम्ही आई वडिलांशी बोलणार नाहीत, राईट. मग ते आई वडील तुमच्या मागे लागणार झाले, उठ बाबा, खा बाबा, तुम्ही नाराज झाले की हे बिचारे नाराज झाले. आणि याच्यामुळे हे जे पिक्चर तयार होतं ना, हा जो इमोशनल इमोशनल ब्रेकडाऊन आहे ना, असं नका करू. कधी कधी वडील रागावले, तुला मार्क कशी कमी पडले, कधी आई रागावली, हे बघा याचा फार वेगळा अर्थ नका घेऊ लेकरावर, तुम्हाला कळतच नाहीये. आई वडिलांना असं वाटत असतं, तुम्हाला वाटतं ते कम्पेअर करतात, ते कधीच कम्पेअर करत नसतात. आई वडील या शब्दाचा अर्थ असा असतो, त्यांना क्वालिफिकेशन लागत नसतं. एकदम हायेस्ट क्वालिफाईड आई वडील आणि न शिकलेले आई वडील हे सारखेच असतात, त्यांचं क्वालिफिकेशनच असतं आई आणि वडील. ते तुमच्याकडे बघताना असं बघतात, तुमच्याकडे बघताना असं बघतात, की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू व्हावं. त्या उद्देशाने कधी रागावले. ओके, दॅट डझंट मीन की तुमचं खूप काही अगदी म्हणजे त्यांचं चुकलं असं नाहीये. त्यांची एक अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे किंवा माझ्या पण लेकराला एखाद्या चांगल्या लेकराकडे मार्क पडावेत. त्याच्यात नथिंग रॉंग इन दॅट. त्यांना असं वाटतं की मी ट्युशन लावून दिली, मी हे करून दिलं, मी ते करून दिलं, लेकराला मार्क पडायला पाहिजे होते. ऑफकोर्स पडायला पाहिजे. पण ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये इमोशनल ब्रेकडाऊन होऊ नये, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही नाराज होऊन बसले, आई-वडील नाराज होऊन बसले, ते वातावरण असं होऊन जातं घरातलं, की बघायचंच काम नाहीये. म्हणजे एवढं एवढं वातावरण इमोशनल ब्रेकडाऊन, एवढी याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो, आणखी भानगडी आपल्या आपल्या समाजात खूप भानगडी असतात. जास्त मार्क पडले तर तुम्हाला कमी फोन घरी येतील. 1-2च फोन येतील तुमच्या अभिनंदनाचे. मग तुम्हाला मार्क कमी पडले, की कोणी तर आपले सगळे जवळचे नातेवाईक, तुझ्या मुलाचं काय झालं? तुझ्या मुलीचं काय झालं? तुमच्या लेकराचं काय झालं? त्याला ट्युशन लावलं, त्याला हे केलं, त्याला अरे, अशा प्रकारचे फोन येतात, त्याच्यावर माणूस जास्त इमोशनल ब्रेकडाऊन होतो. मग आपल्याला कुठं बाहेर निघायचं नाही, मग कुठं सोशल फंक्शनला जायचं नाही. लेकराचे लोकं मार्क विचारतील. आई-वडील पण वेडे आहेत, तुम्हालाही कळत नाही. मी तुम्हालाही सांगतो, असं काही नसतं. एकदा तुमच्या लेकराला मार्क कमी पडले, म्हणजे अगदी सगळं जगच संपलं आणि अगदी डोंगरच कोसळलं असा विचार करायची अजिबात गरज नाहीये. त्याच्यामुळे हे सिच्युएशन आहे ना, ह्याला इमोशनली स्ट्राँग ठेवा. कमी पडले म्हणजे अगदी सगळं जगच संपलं आणि अगदी डोंगरच कोसळलं असा विचार करायची अजिबात गरज नाहीये. त्याच्यामुळे हे सिच्युएशन आहे ना, ह्याला इमोशनली स्ट्राँग ठेवा. याला ना उगीच्या उगी इमोशनल ब्रेकडाऊन करून घेऊ नका. ते सिच्युएशन असं आहे ना, ते सिच्युएशन असं आहे ना, तर त्या सिच्युएशनला दोघांनी मिळून सांभाळून घ्या. लेकरांनी पण सांभाळून घ्यावं, आई-वडिलांनी पण सांभाळून घ्यावं. ओके. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी मुलांना तुम्हाला सांगेल, समजा तुम्हाला कमी मार्क पडले, पडले. ओके, फाईन यार. तुम्ही कमी मार्क पडले म्हणजे अगदी सगळं सगळं संपलं असं विचार करायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतो मी आणि आई-वडिलांना पण सांगतो ना, ही सिच्युएशन आहे. ओके. ते लेकरं लहान आहेत, पण तुम्ही मोठे आहेत ना. तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत ना. त्याच्यामुळे तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच घडल्या असतील ना, मग तुम्ही समजून घ्या यार, काय एवढं याच्यामध्ये काय मोठं घडलंय? त्याला थोडं व्यवस्थित समजून सांगा. तुम्ही समजून घ्या आणि अगदी घरामध्ये असं काहीतरी घडलं, की बस आता आपलं काय करावं, कुठं जायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाचे फोन नको, असं विचार करायची गरज नाहीये. रा ही मला आई-वडिलांना पण सांगायची आहे. म्हणून मी सांगत होतो, की रिझल्ट ह्या शब्दामधला इमोशनल ब्रेकडाऊन कोणीच होऊ नका. इमोशनल बूस्टअप व्हा, बिलकुल व्हा. पण इमोशनल बूस्टअप होणाऱ्या मुलांना पण मी सांगेन, की ते मेंटेन करा. एकदा आता हे मार्क चांगले पडले म्हणून तुम्ही आयुष्यभर अगदी त्याच हवेमध्ये राहायचं काहीच कारण नाहीये. मी अनेक लेकरं पाहिलेत, की मेरिट आलेले पुढे काय होतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते पण सांगतो, की हे बूस्टअप मेंटेन ठेवा. म्हणून रिझल्ट मधला मी सांगताना सांगत होतो, की रँक इज नॉट एव्हरीथिंग, बट ॲट द सेम टाईम इमोशन्स इज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग आणि त्याला ब्रेकडाऊन अजिबात होऊ नका. अजिबात त्याला बर्नआउट करायचं नाही म्हणजे करायचं नाही.